नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या इतिहास विषयातील पाठ 6वा मुघलांशी संघर्ष या पाठातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती आपण जाणून घेत आहोत. छत्रपतींच्या पराक्रमाला आपण नमन करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची स्थापना करायची होती, स्वराज्याचा विस्तार करायचा होता. जुलमी राजसत्तांना हटवून स्वतंत्र म्हणजेच आपल्याच भूमीतील लोकांसाठी जे राज्य चालवणं असतं त्याला म्हटलं जातं स्वतंत्र. त्यांना स्वतंत्र व्हायचं होतं, स्वराज्य स्थापन करायचं होतं. स्वराज्याचा विस्तार करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांना एकाच वेळी आदिलशाही व मुघल यांच्याशी संघर्ष करावा लागला होता. तुम्हाला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो की शाहिस्तेखानाने पुण्यावर म्हणजेच स्वराज्यावर चाल केली होती. पुण्याला त्याने 3 वर्ष मुक्काम केला होता. यामुळे प्रजेचं खूप मोठं नुकसान झालं होतं, स्वराज्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला. तो जिथे थांबला होता त्या लाल महालावर छापा घातला, त्याला सळो की पळो करून सोडले. शाहिस्तेखानामुळे प्रदेशाची खूप मोठी हानी झाली होती. म्हणून ती हानी भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून विपुल संपत्ती मिळवली. मात्र शाहिस्तेखानावर जो हल्ला केला, जो छापा घातला, त्याच्यामुळे औरंगजेब बादशाह हा अपमानित झाला. त्याने लागलीच जयसिंगाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. मोठी फौज घेऊन जयसिंग स्वराज्यावर चालून आला. त्याच्यासोबत दिलेर खान नावाचा एक सरदारसुद्धा होता. जयसिंग आणि दिलेर खान याने शिवाजी महाराजांना नाकी नऊ आणण्याचा प्रयत्न केला. पुरंदरच्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातला. स्वराज्याची होत असलेली हानी पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही काळ माघार घेण्याचे ठरवलं. त्यांनी पुरंदरचा तह केला. पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांना मदत करावी. शिवाजी महाराजांच्या ताब्यातील 23 किल्ले मुघलांना द्यावेत असा तो करार ठरला. यानंतर जयसिंगाने असं ठरवलं की दक्षिणेच्या राजकारणापासून शिवाजी महाराजांना आपण काही काळ लांब ठेवावं. यासाठी औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी त्यांनी आग्रा येथे शिवाजी महाराजांना पाठवलं. मात्र तेथेही शिवाजी महाराजांना दरबारामध्ये अपमान सोसावा लागला. त्यांना रांगेमध्ये शेवटी उभं राहावं लागलं. हा अपमान स्वराज्य स्थापन करू पाहणाऱ्या एका बलाढ्य राजाचा होता. म्हणून शिवाजीराजे त्या दरबारातून निघून आले. आग्रा येथे शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजर कैदेत टाकले. आता आपली काही सुटका होणार नाही हे पाहून शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीची शक्कल वापरली. याचीसुद्धा आपण माहिती घेतली. आग्र्याच्या भेटीतून सही सलामत सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांनी ताब्यात घेतलेल्या अनेक किल्ल्यांना पुन्हा जिंकून घेतले. सिंहगड, लोहगड, पुरंदर, माहुली, कर्नाळा, रोहिडा यासारखे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. मुघलांच्या म्हणजेच जयसिंगाच्या हल्ल्यामुळे आक्रमणामुळे स्वराज्याची पुन्हा हानी झाली होती. ती हानी भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांचंच एक महत्त्वाचं केंद्र असलेलं व्यापारी शहर सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी केली आणि विपुल संपत्ती मिळवली. मुघलांविरुद्ध चढाई करताना छत्रपती शिवाजी महाराज यांना तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे यासारख्या सरदारांनी, त्याचबरोबर प्रतापराव गुजर त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. कृष्णाजी सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बखरकार होते. बखर या शब्दाचा अर्थ आपण यापूर्वीच समजून घेतलेला आहे. बखर म्हणजेच खबर, म्हणजेच माहिती, दैनंदिन माहिती राजदरबारात लिहून ठेवणाऱ्या
लेखनिकाला बखरकार असे म्हणतात आणि त्यालाच बखर किंवा खबर असे म्हणतात. कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बखरकार होते. त्यांनी मुघलांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला त्याचे वर्णन एका ओळीत करून ठेवलेले आहे. ती ओळ अशी होती: 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 महिन्यामध्ये मुघलांच्या विरुद्ध, ज्या मुघलांकडे बलाढ्य सैन्य होतं, अमाप संपत्ती होती, तोफा होत्या, त्या बलाढ्य मुघलांविरुद्ध शिवाजी महाराजांनी 2 हात केले, त्यांना लढत दिली. त्याचं वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी करून ठेवलेलं आहे. 4 महिन्यात त्यांनी 27 किल्ले पुन्हा जिंकून घेतले. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1644मध्ये स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये निवडक साथीदारांच्या सोबत त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा त्यांनी खरी करून दाखवली. 30 वर्ष त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली, स्वराज्य स्थापन केले. पण हे स्वराज्य स्थापन केले तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे अधिकृत राजा नव्हते. त्यांना जहागीरदार म्हणूनच ओळखलं जायचं. शिवाजी महाराजांनी विचार केला की हे स्वराज्य, आपण जिंकलेले प्रदेश म्हणजे आपलं स्वराज्य हे स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे. हे आता इतर राजांना आणि आपल्या जनतेला आपल्याला स्पष्ट करावंच लागेल. आणि हे स्वराज्य स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे, यासाठी आपल्याला राज्याभिषेक करून घ्यावा लागेल, असा विचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला. विद्यार्थी मित्रांनो, येथे सार्वभौम असा एक शब्द आलेला आहे. सार्वभौम या शब्दाचा खरा अर्थ आहे की एखाद्या बलवान, बलाढ्य राजा किंवा राजसत्तेच्या नियंत्रणात त्याच्या इशाऱ्यावर कामकाज न करणे, स्वतःच्या मतीने, बुद्धीने, विचाराने आपल्या राज्याचा कारभार चालवणे, याला म्हटलं जातं सार्वभौम. आपला भारतसुद्धा एक सार्वभौम देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत चीन, अमेरिका किंवा रशिया किंवा जगातील असा कुठलाही बलवान राष्ट्र असेल त्याच्या इशारावर चालत नाही. तर आपण आपल्याच देशाच्या घेतलेल्या निर्णयांवर आपल्या देशाचा कारभार चालवत असतो, आपल्या नियमानुसार आपला कारभार चालवत असतो. त्याला म्हटलं जातं सार्वभौम. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी कधी आदिलशाही, कधी निजामशाही, कधी मुघल, कधी इंग्रज, कधी डच, कधी फ्रेंच, कधी पोर्तुगीज यासारखे, कधी जंजिराच्या सिद्धी यासारख्या छोट्या मोठ्या ज्या सत्ता होत्या, या सत्ता वेगवेगळे प्रदेश जिंकायचे आणि मग त्या प्रदेशांमध्ये जे लोक राहायचे, जी जनता राहायची, त्या जनतेला त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या इशाऱ्यावर जगावं लागायचं, त्यांचा कारभार त्यांना मान्य करावा लागायचा. पण शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाही, दुसऱ्याच्या नियमानुसार नाही, तर आपण सार्वभौम आहोत. आपल्या स्वराज्यात आपल्याच नियमांचं राज्य आता चाललं पाहिजे. यालाच म्हटलं जातं स्वतंत्र व सार्वभौम. यासाठी वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1774 रोजी काशी येथून एक हुशार आणि विद्वान असे पंडित बोलावले. त्यांचं नाव होतं गागाभट्ट. त्यांच्याद्वारे विधिवत राज्याभिषेकाची पूजा करून घेतली, राज्याभिषेक करून घेतला. तो राज्याभिषेक त्यांनी रायगड या आपल्या किल्ल्यावर करून घेतला. आता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला राजा म्हणून राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या. विद्यार्थी मित्रांनो, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. राजा म्हणून
आपली ओळख इतर राज्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. राजा म्हणून आपली ओळख आपल्या स्वराज्यातील जनतेमध्ये निर्माण झाली पाहिजे. याच्यासाठी त्यांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू केली. म्हणजे बघा ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या दिवशी आपल्या स्वराज्यातील लोकांसाठी आपली स्वतःची कालगणना सुरू व्हावी ही त्यांची कल्पना होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू केली. म्हणजे त्यांना त्या दिवसापासून एक नवीन ओळख त्यांना मिळाली, निर्माण झाली. त्याच वेळी त्यांनी 2 प्रकारचे नाणे तयार केले. एका नाण्याचं नाव होतं शिवराई, जे तांब्याचं होतं, आणि दुसरं होतं होण, जे सोन्याचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, ही 2 नाणी आपल्या स्वराज्याची आहेत अशी ओळख लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांनी त्या नाण्यांवर श्री राजा छत्रपती अशी अक्षरं कोरायला लावली. म्हणजे काय, ती नाणं लोकांच्या व्यापाऱ्यांच्या हातामध्ये जातील, त्याच्यावर श्री राजा छत्रपती असं कोरलेलं असेल, नाव कोरलं असेल, यावरून लोकांमध्ये आपोआप शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याविषयी माहिती निर्माण होईल, हा त्यांचा हेतू होता. शिवाजी महाराज राजा झाल्यानंतर त्यांनी इतर राजांना किंवा लोकांना जे पत्र पाठवतात त्या पत्रांना म्हणतात राजपत्र. त्या राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख करायला सुरुवात केला. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे रायगडावर, राजधानी आहे रायगडावर, आणि त्यांना जर एखादं पत्र नंदुरबारला पाठवायचं असेल तर ते पत्र समजा ते जे पत्र पाठवायचे तर राजाने पाठवलेल्या पत्राला म्हटलं जातं राजपत्र. आणि ते राजपत्र एखाद्या राजाचं आहे हे ओळखण्यासाठी त्या राजाचं नाव तिथे लिहिलं जातं. मग शिवाजी महाराजांचं काय नाव लिहिलं जायचं त्या राजपत्रावर? क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख असलेले राजपत्र निर्माण झाले. शिवाजी महाराज ज्या काळात राजा झाले त्या काळात आदिलशाह, निजामशाह, मुघल यासारखे सत्ताधीश होते. आता त्यांची जी भाषा होती ती फारसी होती. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात स्वराज्यात सुद्धा फारसी भाषा वापरली जायची, फारसी शब्द वापरले जायचे. शिवाजी महाराजांनी विचार केला की आता हे फारसी शब्द आता आपण बंद केले पाहिजेत, आणि आपलं हे स्वराज्य निर्माण झालं आहे ना, मग या आपल्या स्वराज्यामध्ये आपल्याच भागात बोलले जाणारे शब्द आता आपण वापरण्याची सुरुवात केली पाहिजे. म्हणून त्यांनी फारसी शब्द बंद व्हावेत म्हणून त्यांनी राज्य व्यवहार कोश हा संस्कृत भाषेतील शब्दांचा कोश त्यांनी तयार केला. हा संस्कृत भाषेतील शब्दांचा कोश फारसी शब्दांना पर्याय म्हणून वापरण्यात येऊ लागला. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो. आता फतेह हा फारसी शब्द आहे. फतेह याला पर्यायी समानार्थी शब्द आहे विजय, बरोबर. तर पूर्वी फतेह, मेरी फतेह हुई किंवा माझी फतेह झाली असं तो शब्द वापरला जायचा. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोशामध्ये फतेह शब्दाला पर्यायी शब्द कोणता द्यायला लावला? विजय. तसेच किताब हा फारसी शब्द आहे. किताब म्हणजे एखाद्याला पदवी देणे, सन्मान देणे. म्हणजे किताबचा समानार्थी शब्द आहे पदवी, हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. समजा एखाद्या राजाने हुकूम दिला किंवा एखादी आज्ञा दिली तर त्याला फारसीत म्हटलं जायचं फरमान. राजाचा फरमान आलेला आहे म्हणजे राजाचं राजपत्र आलेलं आहे. फरमान या शब्दाला पर्यायीवाची शब्द आहे राजपत्र. तर शिवाजी महाराज हे सार्वभौम राजे होते, स्वराज्याचे राजे होते. ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे नाणे तयार केले
राज्य व्यवहार कोश शब्दांचा कोश तयार केला. याच वेळी शिवाजी महाराज यांनी ज्यावेळी राज्याभिषेक होत होता त्यावेळी त्यांनी 32 मन सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले होते आणि या सोन्याच्या सिंहासनावर वेगवेगळ्या प्रकारची रत्ने त्यांनी बसवली होती. ते सिंहासन रत्न जडित होते. विद्यार्थी मित्रांनो, एक मन हे गणितातील हे एक परिमाण आहे, एकक आहे. एक मन म्हणजे 40 किलोग्रॅम. 32 मन सोन्याचे सिंहासन म्हणजे सोनं किती किलो असेल बरं? हां, 32 गुणिला 40 किलो म्हणजे किती होईल ते गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा बरं. शिवाजी महाराजांनी 6 जून रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. ते सार्वभौम राजे झाले. सार्वभौम राजा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिण मोहीम काढायला ठरवले. ते 1677 मध्ये दक्षिणेमध्ये कुतुबशहा नावाचा राजा होता. तो गोवळकोंडा येथे राहायचा. त्याची राजधानी गोवळकोंडा होती. तो गोवळकोंड्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिण भारतामध्ये कर्नाटकातील बंगळुरू, होसेकोटे, त्याचबरोबर तमिळनाडूतील जिंजी, वेल्लोर असे प्रदेश जिंकून घेतले आणि ते स्वराज्याला जिंकले. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ, त्यांचं नाव होतं व्यंकोजी राजे, ते तंजावर येथे होते. त्यांनासुद्धा शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जोडून घेण्याचा प्रयत्न केला. व्यंकोजी राजे यांच्यानंतर तंजावर येथे भोसले घराण्याचे जे राजे झाले त्यांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तंजावर येथे विद्यार्थी मित्रांनो सरस्वती महाल हे जगप्रसिद्ध ग्रंथालय आहे. तिथे तुम्ही जर कधी गेलात तर नक्कीच भेट द्या. शिवाजी महाराज यांनी जिंजीपर्यंत म्हणजे बघा आपल्या नंदुरबारच्या अगदी जवळ असलेल्या साल्हेर मुल्हेर पासून ते जिंजीपर्यंतचं स्वराज्य आकारास आणलं. जिंजी हे तमिळनाडूमध्ये आहे. जिंजीचा किल्ला शिवाजी महाराज यांनी जिंकून घेतला. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दुसरा मुलगा राजाराम हे जेव्हा छत्रपती झाले तेव्हा स्वराज्यावर पुन्हा औरंगजेबाचे म्हणजे मुघलांचे संकट आले होते. म्हणून राजाराम महाराज हे सुरक्षितरित्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये राहावयास गेले होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्याचा एक प्रकारे त्यांना उपयोगच झाला. अविश्रांत अशी मेहनत शिवाजी महाराजांनी घेतली, स्वराज्य स्थापन केलं. शेवटी शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयानंतर त्यांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 रोजी. तेव्हा त्यांचं वय खूप कमी होते. अवघ्या 50 वर्षाच्या वयातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. इथे आपला 6वा पाठ संपतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठाची प्रश्न उत्तरं तुम्ही लिहून काढा असं मी तुम्हाला आवाहन करतो. पाठाचं वाचन करा. काही अडचणी असतील तर निश्चितच तुम्ही मला फोन लावून तुमच्या अडचणी विचारू शकतात. जय शिवराय.